नमस्कार. संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आपण दरवेळेस एका नवीन व्यक्तिमत्वाची आणि एका समाजातील कार्यकर्त्याची किंवा राजकारणातली किंवा संघटनेतल्या एका विशेष व्यक्तिमत्वाची ओळख करून घेतो, त्याच्या कार्याची किंवा त्याच्या येणाऱ्या पुढील जडणघडणीची, संघटनेच्या जडणघडणीची ही आपण त्याच्याकडून ओळख करून घेतो. मग असेच आजचे एक व्यक्तिमत्व आहे जे आता सध्या शिवसेनेला पडतीचा काळ सुरू झालेला आहे, परंतु करमाळा तालुक्यामध्ये युवा सेनेला पोहोटे आलेले असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि करमाळा तालुक्यात शिवसेना ही मजबूत आहे आणि त्याचबरोबर युवा सेना ही त्याच ताकदीनं शिवसेनेला कुठेतरी पाठबळ देण्यासाठी आता एक युवा सैनिकांसोबत सज्ज झालेले आहेत. अशाच एका युवा सेनेचा किंवा शिवसेनेचा एक पदाधिकारी, एक कार्यकर्ता आज आपल्यासोबत हितगुज करण्यासाठी उपस्थित आहे. आजचा आपला विषयच आहे युवा सेनेची करमाळा तालुक्यातील वाटचाल. तर या विषयाशी संबंधित आज आपण त्यांना प्रश्न विचारणार आहोत. प्रथमतः त्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं आपण अभिनंदन करू. सर, तुमचं अभिनंदन. आणि तुम्ही या ठिकाणी आमच्या स्टुडिओमध्ये, संघर्ष न्यूज सोलापूरच्या स्टुडिओमध्ये वेळ देऊन आलात त्याबद्दल हे आपलं अभिनंदन. आजचा जो आपला विषय आहे युवा सेनेची करमाळा तालुक्यातील वाटचाल, याविषयी तुम्ही आता प्रथमतः तालुकाध्यक्ष, नूतन तालुकाध्यक्ष म्हणून झालेला आहात. तुमची पहिली प्रतिक्रिया काय? हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने, पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने, युवा सेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या कुशल संघटनेने करमाळा तालुक्याची वाटचाल आम्ही त्यांच्या विचाराने करू. आणि काही आमचे जुने पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाने ही तालुक्याची वाटचाल आम्ही युवा सेनेच्या मार्फत 118 गावामध्ये तळागाळात पोचू. आता एकंदरीत या ठिकाणी युवा सेनेमध्ये आता तुम्ही एक नवीन प्रवेश केला आणि त्या अनुषंगाने तुम्हाला एक मोठी जबाबदारी दिली तालुका अध्यक्षपदाची, परंतु त्याच्या आधीसुद्धा युवा सेनेचे यामध्ये पदाधिकारी सक्रिय होते. त्यामध्ये प्रामुख्याने नाव घ्यायचं झालं तर विशाल गायकवाड, हे सुद्धा युवा सेनेचं म्हणजे तालुका अध्यक्ष म्हणा किंवा एक वरच्या पदापर्यंत किंवा करमाळा तालुक्यातलं एक नेतृत्व युवा सेनेचं म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. आता त्यांचं तुम्हाला मार्गदर्शन कशा प्रकारे लाभणार आहे, कारण की तुम्ही आता एक नूतन पदाधिकारी आहेत म्हणून? हा, जुने पदाधिकारी आहेच, त्यांच्याबरोबर मी पण एक युवा सैनिक म्हणून पहिल्यापासून काम करत आहे. त्यांनी पहिल्यापासून सर्व युवा सैनिकांना एक असं त्यांच्याबरोबरची दर्जा देऊनच एक मताने खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे. आणि आता त्यांचं बी मला सहकार्य एक मार्गदर्शन म्हणून नक्कीच लाभेल. आता तुम्ही युवा सैनिक या ठिकाणी करमाळा तालुक्यामध्ये म्हणून सक्रिय तर आहात, परंतु एक तुमची पार्श्वभूमी एकंदरीत राजकारणातली, समाजकारणातली किंवा संघटनेतली पार्श्वभूमी याविषयी काय सांगाल? एक तर मला पहिल्यापासून जे राजकारणापेक्षा एक समाजकारणाची एक आवड आहे. माझ्याकडे कुठलं पद पहिल्यापासून नाही काही, तरी पण आम्ही एक गावामध्ये कुठल्या बी समजा मध्ये लॉकडाऊनच्या काळात लॉकडाऊनच्या काळामध्ये एक अन्नधान्य वाटप, समजा जे घरगुती जे आहे ते त्याचे वाटप केले. समजा तिकडं महाडला पूरग्रस्त होतं, त्यांना बी आम्ही एक सगळ्या घरउपयोगी वस्तू हे सगळं गोळा करून गावातले असे आम्ही केलेले आहेत. अशा समाजकार्य असंच करत आलेलो आहे आम्ही. एकंदरीत राजकारण आणि समाजकारण, जे शिवसेनेचं ब्रीदवाक्य आहे की 80% समाजकारण 20% राजकारण, या वाक्याशी प्रेरित होऊन तुम्ही संघटनेमध्ये कार्यरत आहे. आता एकंदरीत तुम्ही ही पार्श्वभूमी सांगितली, तुमच्या काम करण्याची, कामकाजाची पार्श्वभूमी सांगितली, परंतु आता ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारणाची एकंदरीत दुरावस्था सुरू आहे,
ज्या प्रकारे शिवसेनेमधून बंडखोर आमदार 40 ते 42 आमदार शिंदे गटामध्ये गेले, तिथं बंडखोरी केली आणि बंडखोरी केल्यानंतर सुद्धा आता शिवसेनेचा जो चिन्ह आहे धनुष्यबाण, याविषयी सुद्धा त्यांनी आता दावा सांगायला की त्या आता आमचंच आहे. मग आता ही सगळी शिवसेना डळमळीत व्हायला लागली, ह्याविषयी नेमकं काय सांगाल तुम्ही? नाही, शिवसेना कोण म्हणतात डळमळीत व्हायला लागली? शिवसेना डळमळीत होणार नाही. शिवसेनेचा पाया हा एक सामान्य शिवसैनिकांनी तयार केलेला आहे. कारण ही जरी नेते मंडळ गेले तरी हा शिवसैनिक, सामान्य शिवसैनिक हा शिवसेनेबरोबरच आहे. जसं आपल्या झाडाचं मूळ असतंय का, मूळ आहे ते सामान्य शिवसैनिकांनी मजबूत तयार केलेले आहे. ही जी गेलेली आहेत, उद्धव साहेब सांगतात, ही जी गेलेली आहेत ती झाडाची एक वाळलेली पानं बिनं गळून जी जातात का, ती झाडाची पानं गेलेली आहेत. ह्याला नवीन उभारी येणारे, नवीन पालवी फुटणारे आणि शिवसेना ही कायम अशीच राहणार आहे. कारण ह्याच्या आधी अगोदर बी काय अशा प्रकारे बंड शिवसेनेला काही नवीन नाहीत. ह्याच्या आधी बी असे बंड झालेत. सुरुवातीला बंड जो झाला तो झाला छगन भुजबळांनी केला, दुसरा बंड झाला नारायण राणेंनी केला, तिसरा बंड केला राजसाहेबांनी केला आणि हिचा चौथा बंड अख्खा महाराष्ट्र बघतोय. ह्याची जी तुम्हाला जी काय असेल ती शिवसेनेची ताकद ती तुम्हाला येणार आहे. नगरपंचायत असो, नगरपालिका असो, पंचायत समिती असो, ह्यात तुम्हाला दिसून येईल. ह्याच्यात काय असं शिवसेना डगमग आले ह्यात काय प्रश्न येतच नाही. हे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसून येईल. बाकी काही विषय नाही. आता तुम्ही काही दिवसांपूर्वी जे उद्धवसाहेब ठाकरे यांचा वाढदिवस झाला, तुम्ही आणि करमाळ्यातले युवा सैनिक ठाकरे साहेबांच्या वाढदिवसासाठी मुंबईमध्ये गेला होता, मातोश्रीवर सुद्धा गेला होता. त्यावेळेस असं म्हणजे जे उद्धव साहेबांनी तुम्हाला असं काही विशेष सांगितलं, कानमंत्र दिला आहे का तुम्हाला? या पहिल्यापासूनच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे पासूनच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, शिवसैनिकांना एकच कानमंत्र असतो, सत्ता येते जाते. ते शिवसेनेला काय त्याचं काहीही नाही. फक्त शिवसेनेचं एकच कानमंत्र आहे की बाबा 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ह्या पद्धतीने आपले जडणघडण चालूच राहणार आहे. हीच कानमंत्र आहे की तळागाळात जाऊन आपण कामं करू. ही आपल्या संघटनेचं महत्त्वाचं हेच ब्रीदवाक्य आहे. हेच कानमंत्र दिला. युवा सेनेचं करमाळा तालुक्यामध्ये वाढ विस्तारासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रयत्न करणार? नवीन एक पदाधिकारी म्हणून तालुक्याचं मी सांगतो की करमाळा तालुक्यामध्ये दिवसाचा रात्र करून प्रत्येक 118 खेड्यामध्ये जाऊन मी ग्राउंड लेवलला जाऊन काम करून तिथं प्रत्येक गावामध्ये शाखा ओपनिंग करून घराघरात मनामनात मी युवा सैनिक तयार करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. आता येणाऱ्या जी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आता करमाळा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत, पंचायत समितीच्या आहेत आणि जिल्हा परिषदेच्या सुद्धा आहेत. आणि पंचायत समिती असतील आणि जिल्हा परिषद याचे आरक्षण सोडत झालेले आहे. तर या अनुषंगाने युवा सेनेला सुद्धा कुठंतरी शिवसेनेच्या माध्यमातून त्याच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सुद्धा कुठंतरी निवडणुकीला संधी मिळावी यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार? हो, नक्कीच की आमच्या वरिष्ठांसोबत चर्चा करून हे पुढचं आम्ही काय ते निर्णय तुम्हाला सांगू. तसा काय फॉर्म्युला ठरलेला? आता तर काय तसं आम्हाला वरून काय अजून आदेश आलेला नाही. पण आम्ही वैयक्तिक आमच्या करमाळा लेवलनी फादर बॉडी शिवसेने युवा सेनेचे असे आम्ही बसून पुढं आम्ही प्रस्ताव पाठवणार. वरून जे काही निर्णय ना आम्ही त्याचं निर्णयाचं हे करून आम्ही पुढं वाटचाल करू. सध्या महाराष्ट्रामध्ये एक वेगळं राजकारण सुरू आहे. ते सर्व अख्खा महाराष्ट्र पाहतो. महाराष्ट्रामध्ये सध्या 2च मंत्री आहेत जे संपूर्ण मंत्रिमंडळ सांभाळतात. एक तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे जे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री, हे 2च आहेत जे सर्व मंत्रिमंडळ सांभाळत आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक मंत्रिमंडळाचा विस्तार सुद्धा झालेला नाही. हे तुम्ही महत्त्वाचा प्रश्न विचारला. आता बघितलं गेलं तर किती दिवस झालं मंत्रिमंडळाचा विस्तार का होय नाही? का होय नाही विस्तार? तुम्ही सांग, का विस्तार का होय नाही? आता तुमचं आता ह्याविषयी काय ओपिनियन काय आहे तुमचं? जे काय आहे बाबा की त्यांना एकच आहे की बाबा कोर्टाचा काय निर्णय येतोय, कोर्टाचा निर्णय येऊन त्यांच्या 16 आमदारांचं जर पद बरखास्त झालं तर बाकीचे आमदार परत शिवसेनेत येणार ही भीती आहे त्यांना. त्यामुळं ते वारंवार ते विस्तार ते पुढे ढकलत आहे. आतापर्यंत
जे संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांनी सांगितलं की शिवसेनेचा जो पदाधिकारी आहे किंवा जे काय प्रमुख असतील ते दिल्लीपर्यंत आतापर्यंत कधी गेलेले नाहीत, परंतु जे एकनाथ शिंदे आहेत मुख्यमंत्री शिवसेनेचे म्हणून घेत आहेत, परंतु दिल्ली वारी सारखे करत आहेत. याविषयी असा विषय आहे की बाबा आत्ताचा विषय म्हणजे हुकुमशाहीचं सरकार आणायचं वाटचालच्या दृष्टीने असं आम्हाला वाटतंय. कसं आहे की बाबा लोकशाही टिकली पाहिजे आणि प्रादेशिक पक्ष एक संपवण्याचं एक कट कारस्थान चालू आहे, त्यामुळे दिल्लीची वारी चालू आहे. परंतु मग आता जे एकनाथ शिंदे आहेत हे ह्यांना शिवसैनिक म्हणायचं का नाही, कारण की ते तर स्वतःला शिवसैनिक म्हणत आहेत. कोणाला बी रानातील खुरपणारी महिला मंडळी असू, रानातली कधी ती तालुक्या ठिकाण न येणारी कुणी बी व्यक्ती असू द्या, तालुक्यात कुठं जावं तुम्ही रानामाळात आणि तिथं तुम्ही प्रश्न विचारा, ती सुद्धा सांगते की ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली शिवसेना ही ठाकरेचीच आहे. कुणी काही जरी दावा केला त्याचं काही नाही विषय. त्यांना मग शिवसैनिक म्हणायचं का नाही? जे बंडखोर आमदार आहेत ते स्वतः म्हणून घेतात, पण वैयक्तिक शिवसेना ही शिवसेना आहेच, ती शिवसेना कुठे गेलेली नाही. येणाऱ्या काळामध्ये युवा सेना आणि शिवसेना यांची ताकद करमाळा तालुक्यामध्ये किती प्रमाणात दिसेल? नक्कीच दिसेल. तुम्हाला येणाऱ्या पंचायत समिती असो, नगरपालिका असो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला त्याची वाटचाल दिसून येईल. आता एक शेवटचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राविषयी एक अपमानास्पद वाक्य बोलले. जे राजस्थानी आणि गुजराती जर महाराष्ट्रातनं बाहेर गेले तर मुंबईला, ठाण्याला म्हणजे अर्थ राहणार नाही किंवा त्याला एक आर्थिक राजधानी म्हणतात ती होणार नाही. म्हणजे त्यांच्या जीवावरच हे सर्व महाराष्ट्र किंवा इतर जे आपले मुंबई किंवा इतर जे मोठे शहर आहेत ते चालत आहेत असं ते म्हणत आहेत. त्याविषयी काय सांगा? तसं म्हणायला गेलं तर तो राज्यपालाचं त्यांच्या पदाच्या ह्याने त्यांच्या पद्धतीने त्यांनी काम केलं पाहिजे, पण ते तसं न करता वारंवार एक महाराष्ट्राबद्दल ते अपशब्द बोलत आलेले आहेत. ह्याच्या आधी पण आपले छत्रपतीबद्दल बी अपशब्द बोलले होते. आता महाराष्ट्रात आणि मुंबईच्या बद्दल बी ती बोलले. ते त्यांना एक असं म्हणायचं आहे मला की बाबा त्यांनी एक जी तुमची जबाबदारी आहे ती तुम्ही पार पाडायला पाहिजेत आणि तुम्ही जे घेताय भाजपची आणि गुजरातची आणि राजस्थानची जी बाजू घेताय ती एकदम अत्यंत चुकीची बाजू आहे असं मला बोलायचं. उद्धवसाहेब ठाकरे यांनी स्वतः सांगितले की त्यांना एक तर कोल्हापुरी चप्पल दाखवावी लागेल, नाही तर जेल दाखवावं लागेल. नक्कीच दाखवायलाच पाहिजेत. हे असं भाष्य केलं त्यांना चप्पलचा जोडा दाखवणं हे गरजेचंच आहे. करमाळामध्ये एक स्वाक्षरी मोहीम, राज्यपाल बदलण्याची स्वाक्षरी मोहीम राबवली. विषय काय होता तो? आमच्या वरिष्ठांचा आदेश आला की बाबा असं आंदोलन आहे, स्वाक्षरीचं पूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभा म्हणजे ज्या त्या विधानसभामध्ये घ्यायचं आहे. आमचा पक्षाचा आदेश आला, आम्ही आदेशचं ते आंदोलन आम्ही यशस्वीरित्या पार केलेलं आहे. त्याचा परिणाम कितपत होईल त्यावर? नक्कीच व्हायला पाहिजे परिणाम, 100% होणार परिणाम. एक तर ते पार्सल कोश्यारींचं केंद्रात तरी पाठवायचं म्हणजे जायलाच पाहिजे असं सर्व युवा सैनिकांचं आहे, तालुक्यातल्या म्हणा समजा महाराष्ट्रातल्या म्हणा. नक्कीच मित्रांनो, किंवा ते नूतन युवा सेनेचे तालुका अध्यक्ष राहुल कानगुडे ज्यांनी त्यांच्या परखड वाणीतून आता सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू असलेलं राजकारण आणि करमाळा तालुका शहर येथे कशा प्रकारे युवा सेना वाढणार आहे याविषयी त्यांनी त्यांचं परखड भाष्यातून सर्व काही सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की जे त्यांनी या युवा सेनेमध्ये कशामुळं सहभाग घेतला, त्यांचं आधीचं सामाजिक कार्य किंवा आता यामध्ये वाटचाल कशी शहरामध्ये, तालुक्यामध्ये, शहरामध्ये कशा प्रकारे वाटचाल होणार आहे आणि आदित्य ठाकरे, उद्धवसाहेब ठाकरे असतील किंवा वरिष्ठ पदाधिकारी असतील यांचा जो आदेश आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी
फॉलो केला जाणार आहे. आत्ताच जे नवीन महाराष्ट्रामध्ये जे राजकारण दररोजच्या दररोज बदलत आहे याच्यावर सुद्धा त्यांनी योग्य प्रकारे भाष्य केलेलं आहे. तर येणाऱ्या काळामध्ये युवा सेना करमाळा शहरामध्ये कशा प्रकारे त्याचा वाढविस्तार होतो, ज्या प्रकारे संघटना म्हटलं की गटबाजी आली, सध्या तरी युवा सेनेमध्ये गटबाजी हा विषय सध्या तरी तात्पुरता तरी दिसून येत नाही, पण येणाऱ्या काळामध्ये ह्याच युवा सेनेमध्ये गटबाजी दिसून येते का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं असेल. ज्या प्रकारे या ठिकाणी विशाल गायकवाड हे आधीपासून सक्रिय कार्यकर्ते युवा सेनेमध्ये होते, यात पाहावं लागणार आहे की तेच पुढे भविष्यात नाराज होतील का, ह्या विषय पहिल्यांदा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये पाहावा लागणार आहे. त्यात जे दुसरे बी युवा सैनिक आहेत ते युवा सैनिकचे दुसरे पदाधिकारी नाराज होतील का, कारण की नूतन तालुका अध्यक्ष आहेत, नूतन तालुका अध्यक्षाला हे कितपत आणि कुठवर सांभाळून घेणार आहेत हे पाहणं औत्सुक्याचं राहणार आहे. कारण की संघटना म्हटली गटबाजी आली, परंतु आतापर्यंत जरी युवा सेनेमध्ये गटबाजी नसेल तरी ही गटबाजी पडते का नाही हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. तरी सर तुम्ही वेळात वेळ काढून युवा सेनेची भविष्यातील किंवा करमाळा तालुक्यातील वाटचाल ह्या विषयाला या ठिकाणी सविस्तरपणे मांडण्यासाठी आला, त्याबद्दल संघर्ष न्यूज सोलापूरतर्फे आपलं मनपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढील वाटचालीसाठी आमच्या संघर्ष न्यूज सोलापूरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जय महाराष्ट्र.